calculate, write down if a car, मोबाईल असेल कोणाकडे तरी ग्रुपवर लिंक टाकून द्या बरं. लेक्चरची लिंक होती अगोदर 2 वर्षापूर्वी नाही. हँड बंद आले बेटा, हेच चालू करू शकतो. कुठं चालला बाळा? हाँ चलो. If a car travels for half of the distance, car travels for half of the distance with speed v1 and for remaining half of the distance with speed v2, then average speed will be. अब सबको आना चाहिए, कैलकुलेट करो, एकदम सिंपल एग्जांपल है. हाफ डिस्टेंस v1 से, हाफ डिस्टेंस v2 से, सांग ना. वेरी गुड, वेरी गुड. 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. ठीक है, बहुत बार सॉल्व किया है सेम एग्जांपल. क्या करना पड़ेगा? कार निकलती है ए से, कहां पे जा रही है? बी पे. टोटल डिस्टेंस अगर डी है, हाफ मतलब डी बाई टू, स्पीड कितनी है? v1. रिमेनिंग हाफ मतलब डी बाई टू, स्पीड कितनी है? v2. तो एवरेज स्पीड का एक ही फॉर्मूला होता है, टोटल डिस्टेंस अपॉन टोटल डिस्टेंस. तो डी दिया है, लेकिन टोटल टाइम निकालने के लिए यहाँ पे स्पीड इक्वल टू डिस्टेंस अपॉन टाइम. तो टाइम इक्वल टू बनेगा डिस्टेंस अपॉन स्पीड. तो t1 बनेगा d अपॉन एंड t2 बनेगा d अपॉन 2v2. अब एवरेज स्पीड में इसकी वैल्यू अगर पुट करेंगे तो टोटल डिस्टेंस है d, टोटल टाइम मतलब t1 एंड t2 के एडिशन, जिसमें से d बाई 2. तो ब्रैकेट में बचा 1 अपॉन v1 प्लस 1 अपॉन v2 dd. तो अभी 1 अपॉन v1 प्लस 1 अपॉन v2 एडिशन करनी है. कितना आएगा क्रॉस मल्टीप्लीकेशन करके? v2 प्लस v1 अपॉन v1 इंटू v2. यहाँ पे पुट करेंगे तो एवरेज स्पीड क्या बनेगी? v एवरेज इक्वल्स टू 1 अपॉन v1 प्लस अपॉन ट्वाइस ऑफ v1 v2. ठीक है, एंड 1 अपॉन में इसलिए क्या करेंगे? दोनों साइड में रेसिप्रोकल लेंगे. तो क्या बनेगा फाइनल आंसर? 2 v1 v2 अपॉन v1 प्लस v2. हो गया. किती लोकांचं सेम होतं आन्सर आता? अरे 50 वेळा सॉल्व केला आपण एक्झाम्पल. हर्षल नेक्स्ट. इफ a car travels for half of the time, if a car travels for half of the time, टाकले तीन ग्रुप वर कोणी? half of the time with speed v1 and for remaining half of the time with speed v2, then calculate average speed. तेच येईल है ना, 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. म्हणजे मी येडाच येत आहे की नाही, तेच एक्झाम्पल परत परत द्यायला. बोला. वेरी गुड. v1 प्लस v2 अपॉन 2. अभी क्या किया है? टाइम हाफ करके दिया है. तो क्या करना पड़ेगा? सेम एग्जांपल है, कार ए से लेके बी तक ट्रैवल कर रही है. तो हाफ टाइम के लिए मतलब t बाई 2 के लिए स्पीड है v1, रिमेनिंग हाफ टाइम के लिए स्पीड है v2. तो अभी हमें डिस्टेंस निकालना पड़ेगा. फिर से v इक्वल्स टू होता है d बाई टी, तो d इक्वल्स टू बनेगा v इंटू टी. तो यहाँ पे d1 मिलेगा v1 इंटू टी अपॉन 2 एंड d2 मिलेगा v2 इंटू टी अपॉन 2. तो एवरेज स्पीड का एक ही फॉर्मूला होता है, टोटल डिस्टेंस अपॉन टोटल टाइम. अब टोटल डिस्टेंस दिया नहीं था, इसलिए उसको फाइंड करने के लिए d1 प्लस d2 करना पड़ेगा. टोटल टाइम बनेगा t. अब d1 प्लस d2 करेंगे मतलब दोनों के एडिशन करेंगे, दोनों में t बाई 2 कॉमन है, ब्रैकेट में बचा
v1 प्लस v2 डिवाइड में कौन है t, तो एक t कैंसल, क्या है एवरेज स्पीड v1 प्लस v2 अपॉन 2 हो गया। ईश्वर काय म्हणतो, गुड लिहितोय का, कुठं पण लिहिलं लिहिजून बेटा, तू नोटबुक नाही दिलं घरच्यांनी, 400 रुपीजची एक नोटबुक, ओके मला वाटलं 400 रुपीजची एक नोटबुक काय गोल्ड प्लेटेड चलो नेक्स्ट, if a car travels for 1/3 time with speed v1 for next 1/3 time with speed v2 and last 1/3 time with speed v3, then calculate average speed. अनुप तू समोर आला तर क्लास किती पिन ड्रॉप सायलेन्स आहे, तू समोर आल्यानंतर ते पण बोलत नाही, त्यांना माहिती खरं उघड होऊ शकतं म्हणून. वेरी गुड, v1 प्लस v2 प्लस v3 अपॉन 3, पार्ट छोड़ो ना. सेम एग्जांपल है, अभी टाइम हाफ करके दिया था, उसकी जगह पे क्या लेना है, पहला टाइम 1/3 स्पीड कितनी है v1, दूसरा टाइम 1/3 स्पीड कितनी है v2, तीसरा टाइम 1/3 स्पीड कितनी है v3. अब एवरेज स्पीड कैलकुलेट करने के लिए टाइम एंड स्पीड गिवन है तो डिस्टेंस कैलकुलेट करेंगे v इंटू टी से. रॉन्ग, d1 बना v1 t बाई 3, d2 बनेगा v2 t अपॉन 3 एंड d3 बनेगा v3 इंटू टी अपॉन 3. अब एवरेज स्पीड कैलकुलेट करने के लिए फिर से टोटल डिस्टेंस अपॉन टोटल टाइम, टोटल डिस्टेंस बनेगा d1 प्लस d2 प्लस d3, टोटल टाइम बनेगा t, इन तीनों को ऐड करेंगे तो t बाई 3 कॉमन, तो t बाई 3 अगर कॉमन लिया तो ब्रैकेट में बचा v1 प्लस v2 प्लस v3 डिवाइड बाई t है, फिर से एक t कैंसल, तो एवरेज स्पीड हो गई v एवरेज इक्वल्स टू v1 प्लस v2 प्लस v3 अपॉन 3 हो गया. हेलो तो संग्राम, वेरी गुड. चलो नेक्स्ट, if a car travels for 2/3 time with speed v1 and for remaining 1/3 time with speed v2, then average speed will be चलो अब ये सबका करेक्ट आना चाहिए, सेम प्रोसेस है, कुछ भी चेंज नहीं होगा. टू v1 प्लस v2 अपॉन 3, वेरी गुड, करेक्ट. जिनका नहीं आया था उनके लिए देखो, पहले कितना टाइम दिया है 2/3 मतलब बनेगा 2t बाई 3, रिमेनिंग कितना है 1/3 मतलब t बाई 3, इसके लिए स्पीड v1, इसके लिए स्पीड v2. तो अभी ये तो मालूम हो गया, जब टाइम दिया जाता है हम डिस्टेंस कैलकुलेट करते हैं. डिस्टेंस कैसे कैलकुलेट करेंगे, d इक्वल्स टू vt से, तो ये बनेगा ट्वाइस ऑफ v1t अपॉन 3 एंड d2 बनेगा v2 इंटू टी अपॉन 3. फिर से एवरेज स्पीड का एक ही फॉर्मूला है, v एवरेज इक्वल्स टू टोटल डिस्टेंस. अब टोटल डिस्टेंस में t बाई 3 कॉमन लेंगे, ब्रैकेट में क्या बचा 2v1 प्लस v2 डिवाइड बाय कौन है t, फिर से एक t कट, तो क्या बना v एवरेज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ v1 प्लस v2 अपॉन 3. हेलो एपन, गुड. इसमें एडिशन नहीं ना रेसिप्रोकल की, इसलिए आ रहा है. नेक्स्ट, if a car travels
If a car travels for half of the time with speed v1, next 1/4 time with speed v2, and last 1/4 time with speed v3, then average speed will be, अरे नो क्वेश्चन लिहित नाही काय नाही. upon 4. Very good. Correct. Correct. ही एडजस्टमेंट करा ली पाहिजे. देखो पहले कितना टाइम है हाफ, उसके लिए v1. बाद में कितना है 1/4, उसके लिए v2. लास्ट में कितना है 1/4, उसके लिए कितना है v3. एवढं ड्रॉ करता आलं म्हणजे आपला आंसर येऊन जातो. अभी क्या करना है, स्पीड एंड टाइम दिया है तो डिस्टेंस कैलकुलेट करना है. पहले d1 कितना बनेगा v1t अपॉन 2, d2 v2t अपॉन 4 एंड d3 v3t अपॉन 4. अब हमें एवरेज स्पीड फाइंड करना है. उसके लिए एक ही फॉर्मूला होता है, v एवरेज इक्वल्स टू टोटल डिस्टेंस. टोटल डिस्टेंस में देखो क्या कॉमन ले सकते हैं t/2. क्या कॉमन ले सकते हैं t/2. अगर t/2 कॉमन लिया तो ब्रैकेट में यहाँ पे कौन है v1, यहाँ पे कौन है v2 अपॉन 2, यहाँ पे कौन है v3 अपॉन 2 होल डिवाइडेड बाय t. तो एक t फिर से कैंसल, यानी कि एवरेज स्पीड इज इक्वल्स टू क्या होगा, ये v1 अपॉन 2 प्लस v2 अपॉन 4 प्लस v3 अपॉन 4. एंड इसको सिंप्लीफाई करने के लिए डिनोमिनेटर अगर कॉमन बनाया 4 बनेगा. 4 के लिए इसको 2/2 से मल्टीप्लाई करेंगे तो 2v1 प्लस v2 प्लस v3 अपॉन 4. ये बनेगी एवरेज स्पीड. हो तरी पण चालतं, पण मग ते कळायला पाहिजे ना, इथं t/2च होते, मग t/4 कसं काय कॉमन घेतले, त्यापेक्षा ही बरं आहे. व्हेरी गुड. तू हुशार आहे ना बेटा, सगळ्यांना तसं जमणं शक्य नाही अजून. रॉंग आहे ना हे, करेक्ट आहे ना. नाही रॉंग नाही, करेक्ट आहे, राईट आहे, बरोबर आहे. कारण 4 कॉमन येत होतं ना डिनॉमिनेटर, सगळ्यांना क्लिक नाही होत ना असं. यांनी च्यवनप्राश खाल्लाच नव्हता. हो गया. कुठला होता रामदेव बाबाचा काय, हा अमिताभ बच्चन झाला मॉड्यूलचा. वा काही त्याला भाजीत मिक्स केलं होतं काय. चलो हो गया. नेक्स्ट, इफ अ कार travels for 2 hours 2 घंटे with 60 km/h. 60 म्हणजे 60. व्हेरी गुड. 60 km/h and for next 3 hours with 50 km/h. 50 km/h. Then average speed will be हर्षल नहीं 54 करेक्ट है. देखो अभी डायरेक्ट नंबर्स देंगे तो वो एकदम सिंपल होता है. टाइम एंड स्पीड दिया, उससे डिस्टेंस निकालना पड़ेगा. पहले क्या बोला है, 2 घंटे के लिए कितनी स्पीड 60 km/h.
तो स्पीड इक्वल टू होता है डिस्टेंस अपॉन टाइम, तो डिस्टेंस क्या बनेगा, स्पीड इंटू टाइम। तो यहाँ पे स्पीड इंटू टाइम करेंगे तो डिस्टेंस कितना आ रहा है, 60 इंटू 2 मतलब 120 किलोमीटर। बाद में बोला है नेक्स्ट 3 आवर्स, स्पीड कितनी है 50 किलोमीटर पर आवर, मतलब कि यहाँ पे डिस्टेंस बनेगा 5 इंटू 3 150 किलोमीटर। तो एवरेज स्पीड के लिए हमें लगता है टोटल डिस्टेंस 150 प्लस 120 270 अपॉन टोटल टाइम 3 प्लस 2 5, तो कितना आएगा 54 किलोमीटर पर आवर। 22 वाले कसं काय आलं होतं 22, 60 प्लस 50 अपॉन 2 केलं का तरी पण 22 येत नाही, आपण 5 कुठून आणले आता, हे डिस्टन्स नाही ना बेटा, ही स्पीड होती ना। हो तुम्ही काय केलं v1 प्लस v2 आपण t1 प्लस t2 केलं ना, असं नाही करायचं, चांगलं नसतं। टोटल डिस्टेंस अपॉन टोटल टाइम। अभी सेम एग्जांपल, इफ अ कार ट्रैवल्स फॉर 1 hour with 100 kilometer per hour, 100 kilometer per hour, and for next 2 hours 60 kilometer per hour, 60 म्हणजे 60, 60 kilometer per hour, then average speed will be, तू 10 मिनिट म्हटला होता वरद, व्हेरी गुड करेक्ट। हे मला कसं कळतं, हे रॉंग आहे हे करेक्ट आहे, पहिले 60 आहे नंतर किती आहे 100 आहे, दोघांच्या एवरेज दोघांच्या मध्ये येईल ना, 60 पेक्षा जास्त 100 पेक्षा कमी, इसलिए 73 करेक्ट आंसर। चलो फिर से सेम क्वेश्चन है, पहले कितना टाइम बोला है 1 आवर, स्पीड कितनी है 100 किलोमीटर पर आवर, नेक्स्ट कितना टाइम बोला है 2 आवर्स, स्पीड कितनी है 60 किलोमीटर पर आवर, तो डिस्टेंस निकालेंगे स्पीड इंटू टाइम करके, तो 100 इंटू 1 100, यहाँ पे 60 इंटू 2, तो टोटल डिस्टेंस होगा 220, टोटल टाइम होगा 3, करो डिवीजन 73.33 रिपीटेशन मतलब 34 किलोमीटर पर आवर। ठीक है, नेक्स्ट, इफ अ कार travels for 3 hours with 64 kilometer per hour, 64 kilometer per hour, for next 2 hours, (36 किलोमीटर पर आवर, फॉर नेक्स्ट 2 hours किती 36 किलोमीटर पर आवर, एंड नेक्स्ट 1 hour with 50 किलोमीटर पर आवर। Then average speed will be काय पॉइंट काय, देखो फिर से वही दिया है, पहले टाइम कितना है 3 आवर्स है का, स्पीड 64 किलोमीटर पर आवर, नेक्स्ट टाइम 2 आवर्स, स्पीड 36 किलोमीटर पर आवर, एंड नेक्स्ट स्पीड 50 किलोमीटर पर आवर। अब तीनों के डिस्टेंस निकालने पड़ेंगे, कैसे निकालेंगे डिस्टेंस, स्पीड इंटू टाइम करके, तो 64 इंटू 3 192 किलोमीटर, देन 36 का डबल एंड 50 इंटू 1, तो तीनों की एडिशन करेंगे तो टोटल डिस्टेंस कितना होगा, हाँ 314,
डिवाइड बाय टोटल टाइम 6, तो 314 अपॉन 6 करना है, कितना होगा 52.3 किलोमीटर पर आवर। आया तो सेम संग्राम। नेक्स्ट, if a car travels for 60 किलोमीटर, 60 किलोमीटर, अब डिस्टेंस दिया है देखो, विथ 30 किलोमीटर पर आवर एंड 30 किलोमीटर पर आवर एंड travels for 100 किलोमीटर with 25 kilometer per hour, then the average speed will be 26.6 बर, करेक्ट। अब थोड़ा सा चेंज देखो एग्जांपल में, अब तक टाइम दिया जाता था, अब डिस्टेंस दी गिवन है, कितना डिस्टेंस 60 किलोमीटर, उसके लिए स्पीड कितनी थी 30 किलोमीटर पर आवर, बाद में डिस्टेंस दिया है 100 किलोमीटर एंड स्पीड है 25 किलोमीटर पर आवर, तो हमें पहले टाइम निकालना पड़ेगा। आता बघा सरळ सरळ आहे, 30 किलोमीटर पर आवर स्पीड आहे, 60 किलोमीटर कव्हर करायचं, किती वेळ लागेल 2 घंटे 2 मिनट नहीं, ठीक है। यानी कि यहाँ पे T1 इक्वल्स टू बनेगा, क्या बनेगा डिस्टेंस अपॉन स्पीड, यानी कि T1 आ रहा है 2, देन T2 आएगा 4, तो टोटल टाइम आ गया 4 + 2 6, टोटल डिस्टेंस 100 + 60 मतलब 160 अपॉन 6, कितना आएगा 26.6 किलोमीटर पर आवर। क्लियर, कळलं का? अभी सेम एग्जांपल, if a car travels total distance 100 + 60, if a car travels for 100 kilometer with 50 kilometer per hour and next 300 kilometer with 60 kilometer per hour, 360 kilometer per hour, हाँ 60 kilometer per hour, 300 kilometer 60 kilometer per hour, then average speed will be 40, very good, 20, 57, 57, देखो सेम क्वेश्चन है, बस डिस्टेंस एंड स्पीड चेंज करके दिए। पहले डिस्टेंस कितना है, पहले डिस्टेंस कितना है 100, स्पीड कितनी है 50 किलोमीटर पर आवर, तो टाइम कितना हो गया 2 आवर्स। बाद में कितना है डिस्टेंस, स्पीड कितनी है, तो टाइम कितना हो गया 5 आवर्स, तो टोटल डिस्टेंस 300 + 100, टोटल टाइम 5 + 2, तो करो डिवीजन, 0.1 किलोमीटर पर आवर। कस काय चुकलं ईश्वर, हाँ 2 + 3 घेतलं होतं, गुड। नेक्स्ट, if a car travels for 1000 kilometer, 1000 kilometer for नहीं with 100 kilometer per hour and next 2000 kilometer, next 2000 kilometer with
200 किलोमीटर पर आवर. 150 150 किलोमीटर पर आवर म्हणा ना. सरळ सरळ परत तेच आहे. डिस्टन्स दिया है. कितना है डिस्टेंस? 1000. स्पीड कितनी है? 100 किलोमीटर पर आवर. तो टाइम बना 10 घंटे, 10 आवर्स. नेक्स्ट कितना है डिस्टेंस? 2000 किलोमीटर. अब की स्पीड कितनी है? 200 किलोमीटर पर आवर. मतलब टाइम कितना हो गया फिर से? 10 आवर्स. तो टोटल टाइम 20, टोटल डिस्टेंस 3000. तो एवरेज स्पीड क्या बनेगी? V एवरेज इक्वल्स टू 3000 डिवाइडेड बाय 20. कितना आता है? 150 किलोमीटर पर आवर. सबका करेक्ट है अभी? चला नेक्स्ट. If a car travels for 4 hours with 30 kilometer per hour. If a car travels for कितना? 4 hours with 30 kilometer per hour and 6 hours with 20 kilometer per hour, then average speed will be 24 किलोमीटर पर आवर. सब क्या आ रहे हैं आंसर? गुड, व्हेरी गुड. प्रणाली तू पण सोडव ना. आला का आन्सर? साक्षी काय करत असते तू? सॉल्व करते बात. सार्थक, ओमराज कुठे आहे? गावाकडे गेले परत? हां, AC बंद करायची. कोण येतो? गरमी चालू करा. गरमी नाही येत बेटा तिथं. चला नेक्स्ट. राहू द्यायची AC. 24 किलोमीटर पर आवर. व्हेरी गुड. आला एकदाच बरोबर. ठीक आहे निहाल. देखो एवरेज स्पीड का एक ही फॉर्मूला है, टोटल डिस्टेंस अपॉन टोटल टाइम. क्वेश्चन में वो दो ही बातें कर सकते हैं. एक तो डिस्टेंस देंगे, नहीं तो टाइम देंगे. दोनों में से एक रहेगा. V1 V2 तो कंपलसरी दिया जाएगा. हमें क्या करना है? डिस्टेंस दिया तो टाइम निकालना है, एंड टाइम दिया तो डिस्टेंस निकालना है. ठीक है चलो. पहले कितना है टाइम? स्पीड 30 किलोमीटर पर आवर. निहाल मतलब स्पीड दी टाइम दी. अब क्या निकालना है? डिस्टेंस. कैसे निकालते डिस्टेंस? स्पीड इंटू टाइम डिवाइड नहीं. तो डिस्टेंस कितना हो गया? 120 किलोमीटर. आगे कितना टाइम है? 6 आवर्स. बहुत टाइम. स्पीड कितनी है? तो कितना हुआ डिस्टेंस? 120 किलोमीटर. काय? हाँ, टोटल डिस्टेंस कितना होगा? 240. टोटल टाइम कितना होगा? व्हेरी गुड. खूपच अवघड क्वेश्चन होता. 24 किलोमीटर पर आवर. झाला आता क्लिअर? फ्लॅश पडायला लागले व्यवस्थित. चलो नेक्स्ट. इफ अ कार ट्रॅव्हल्स फॉर 10 आवर्स with 20 kilometer per hour and 24 hours with 40 kilometer per hour,
हाँ 40 किलोमीटर पर आवर, देन एवरेज स्पीड विल बी अनिकेत व्हेरी गुड. क्लासमध्ये नाही जेवढे ऑनलाईन मध्ये आन्सर देतो अनिकेत आज. सूरज काय करतो एवढा वेळ? एवढे सिंपल क्वेश्चनला वेळ लागला तुला झोप काढतो का? हाँ 34 पॉइंट समथिंग. चलो फिर से, पहले टाइम दिया है, कितना टाइम है? अरे टाइम कितना है पहले? 10. स्पीड कितनी है? 20. चलो नेक्स्ट टाइम कितना है? 24 है ना, 25 है ना, 24 आवर्स टाइम. स्पीड कितनी है? 40 किलोमीटर पर आवर. तो यहाँ पे डिस्टेंस निकालेंगे 2 इंटू मतलब 20 इंटू 10 200 किलोमीटर, 40 इंटू 24 960 किलोमीटर. तो टोटल डिस्टेंस कितना होगा? 1160 अपॉन टोटल टाइम 34 करो डिवीजन 34.1 किलोमीटर पर आवर. नेक्स्ट, सगळ्यांचे येत आहेत ना आन्सर? आणि हे आन्सर जर येत नसतील तर काय करायचं? परत घरी जाऊन सॉल्व करायचे. ठीक आहे, आज नाही आले तर उद्या आलेच पाहिजे. जोपर्यंत तुमचे सगळ्यांचे आन्सर येत नाही तोपर्यंत आपण इथं प्रॅक्टिस घेणार आहे. कळालं? फक्त याचा अदरवाईज अर्थ घ्यायचा नाही. मग आम्ही महिनाभर ऐकतो, फक्त ऐकून येईल, ऐकून कधीच येणार नाही. लक्षात घ्या. फक्त ब्लड इज रेड सारखे सब्जेक्ट आहेत की जे शिकून सगळे कळतात. कळालं ना? बट आपला फिजिक्स असेल किंवा फिजिक्स स्टडी करण्यासाठीचा मॅथ्स असेल किंवा केमिस्ट्रीचे काही पर्टिक्युलर पोर्शन असेल, इथं तुम्हाला स्वतःलाच एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यामुळे आपल्याला जीवावर येतं. कळालं ना? हे अवघड वाटतं कारण इथं ब्रेन चालवावं लागतो. जिथं ब्रेन चालवायची गरज पडत नाही तिथं आपल्याला खूप भारी वाटत असतं. बरोबर आहे की नाही? ब्लड इज रेड, मग ऑक्सिजन, मग कार्बन डायऑक्साईड, काय ते सेल, डीएनए, पिट्युटरी ग्लँड, बस एवढंच माहिती आपल्याला. चला नेक्स्ट. हां, तसंच इथं स्वतः प्रॅक्टिस करून तुम्हाला मी सांगितलं होतं त्या दिवशी त्यासारखं की छोट्या बाळाला एखादी गोष्ट समजावून सांगायला कसे एफर्ट्स घ्यावे लागतात आपल्याला, तसं ब्रेन सोबत आपल्याला तसंच डील करायचं. कळालं ना? ओव्हर एक्सपेक्टेशन ठेवायचे नाही. निहाल, जब तक उसको समझ नहीं आ रहा है तब तक समझाने का. कोणी येडं म्हटलं तरी चालेल. नेक्स्ट, इफ अ कार ट्रॅव्हल्स फॉर 3 hours with speed V2, नाही with speed 20 किलोमीटर पर आवर. काय होतं पहिले? कार ट्रॅव्हल्स 3 hours 20 किलोमीटर पर आवर and 2 hours with 20 किलोमीटर पर आवर. Then average speed will be 20. इधर भी 20 उधर भी 20 है तो कितने आएगी? 20. तो एकदम अच्छे से अभी क्लियर हो गया एवरेज स्पीड के लिए. काय रूल काय? फक्त डिस्टेंस दिया स्पीड निकालना, स्पीड दिया डिस्टेंस निकालना. कैसे? वही फॉर्मूले v इक्वल्स टू डी बाई टी को एक तो d इक्वल्स टू वी टी करो, नहीं तो t इक्वल्स टू डी बाई वी करो. कुछ भी चेंज नहीं होगा. अगर नंबर देंगे डायरेक्ट तो एकदम सुपर है, लेकिन नंबर नहीं देंगे, ऐसे डिवाइड करके देंगे जो हम लास्ट 4 लेक्चर से डिस्कस कर रहे हैं. 1/3 टाइम 1/3 टाइम 1/3 टाइम, तो वहां पे भी सेम प्रोसेस अप्लाई करनी है. ठीक है, चलो अब उस टाइप के 1-2 करते हैं फिर इसको हम खत्म करेंगे. राइट डाउन. इफ अ कार ट्रैवल्स फॉर 2/5 distance, 2/5 distance with speed v1 and remaining distance with speed v2, ते काढावं लागेल तुला आता. with v2 then average speed will be
रिमेनिंग निकालना है अभी। कैसे निकालेंगे? टोटल डी है तो डी में से 2d/5 चला गया तो d माइनस 2d/5 करना है। कितना होगा? वेरी गुड। तो ये बनेगा पहला डिस्टेंस 2d/5, दूसरा डिस्टेंस रिमेनिंग d में से 2d/5 को सब्ट्रैक्ट करना है तो ये बनेगा 3d/5। इसके लिए स्पीड v1, इसके लिए स्पीड v2 निकाल। अब डिस्टेंस दिया है तो हमें क्या निकालना पड़ेगा? टाइम। कौन सा फॉर्मूला? स्पीड इक्वल टू डिस्टेंस अपॉन टाइम, तो टाइम इक्वल टू डिस्टेंस अपॉन स्पीड। तो यहाँ पे डिस्टेंस कितना है? 2d/5, स्पीड कितनी है? v1, ये बना t1। यहाँ पे भी t2 कैलकुलेट करने के लिए डिस्टेंस अपॉन स्पीड कितना बनेगा? 3d/5 v2। अब टोटल डिस्टेंस कितना है? d। टोटल टाइम इनके एडिशन करेंगे, एडिशन में d/5 कॉमन, तो ब्रैकेट में कौन बचा? 2/v1 प्लस 3/v2। dd कट हो गया लेकिन एडिशन आ गई। करो अभी से एडिशन को, क्या होगा? 2/v1 प्लस 3/v2 कितना होगा? 2v2 प्लस 3v1/v1v2। लेकिन ये 1 में तो फाइनली इसको उल्टा करना पड़ेगा, लेकिन इसके साथ कौन रहेगा? 5 भी रहेगा। मतलब फाइनली एवरेज स्पीड विल बी इक्वल्स टू 5v1v2 अपॉन 2v2 प्लस 3v1। 5v1v2 अपॉन 2v2 प्लस 3v1 सेम होतं सर। व्हेरी गुड। पहिल्यापासून फर्स्ट डे पासून बघतोय आपण, पहिल्या दिवशी फर्स्ट टाइप का क्वेश्चन इंट्रोड्यूस केला, काहीच कळत नाही, बरोबर। सेम टाइप के 2, 3 अगर सॉल्व करेंगे तो क्या होता है? उसके बाद में आंसर आने लगते हैं। एक बार आंसर आ गया करेक्ट पण येतो आणि सगळ्यात अगोदर पण येतो। नेक्स्ट, इफ अ कार ट्रॅव्हल्स फॉर 1/5 टाइम। बरोबर, अनिकेत लयच हुशार झाला घरी जाऊन, तू ऑनलाइनच करत जा बेटा। इफ अ कार ट्रॅव्हल्स फॉर कितना टाइम बोला था? 1/5 टाइम। वेरी गुड। If a car travels for 1/5 time with speed v1 and remaining time with speed v2, remaining time with speed v2, then calculate average speed। अभी रिमेनिंग कैलकुलेट करना पड़ेगा। टोटल कितना होता है? t, उसमें से चला गया t/5 तो t माइनस t/5 4t/5। वेरी गुड। अब टाइम एंड स्पीड गिवन है, डिस्टेंस कैलकुलेट करना है। कैसे? डिस्टेंस इक्वल टू स्पीड इनटू टाइम से। v4 म्हणजे काय म्हणायचं तुला? थांब परत एकदा। 4v1 प्लस v2 अपॉन 5। व्हेरी गुड, एक्सलंट, करेक्ट। असं येत आहे ते पण व्हेरी गुड। सेम, व्हेरी गुड, सेम, व्हेरी गुड। गणेश परत एकदा सोडव। अभी क्या दिया था? टाइम दिया है, डिस्टेंस टाइम दिया है, तो डायरेक्ट एडिशन होगी, म्हणजे गणेश से बरोबर है। पहले टाइम कितना है? t/5, स्पीड कितनी है? v1, रिमेनिंग कितना आ रहा है? 4t/5, स्पीड कितनी है? v2। तो डिस्टेंस निकालेंगे d1 कितना होगा? v1t/5। d2 कितना है? 4v2t/5। एवरेज स्पीड के लिए टोटल डिस्टेंस दोनों का ऐड करेंगे तो क्या है? t/5 कॉमन, ब्रैकेट में कौन है? v1 प्लस 4v2 डिवाइड बाय टोटल टाइम कितना है? t, तो 1t कैंसल, तो क्या बचेगा? v1 प्लस 4v2 अपॉन 5। ये होगी एवरेज स्पीड। गणेश सोडून सगळे चुकले। आलं होतं का? नाही, तुम्ही सांगितलंच नाही ना, हे सांगितलं नाही। नाही असं नाही म्हटलं मी, काय सांगितलंय फक्त मी एक्सप्लेन करत असताना किंवा मी बोलत असताना तुमचा आन्सर आला की थोडं कंट्रोल करत जा, नंतर सांगायचे। आन्सर सांगण्यासाठी एवढ्या कष्टाने कॅल्क्युलेट करतो ना आपण, सांगायचं नाही काही मजाच नाही त्यात, बरोबर आहे की नाही?
मंडेला जर आपण टेस्टच नाही ठेवली तर आपण अभ्यास करू का? कोण येतो? येस सर. संग्राम आहे का? हो, संग्राम करतो. संग्राम रोज रात्रंदिवस अभ्यास करतो. संग्रामकडून खरं शिकण्यासारखं, रोज सकाळी 5ला त्याचं प्रिपरेशन सुरू होतं. 5 AM मॉर्निंग. तुमच्यापैकी मला वाटतं फक्त एकटाच आहे जो 5 वाजता अभ्यास सुरू करतो सकाळी उठून. मला मेसेज करतो तो अभ्यास सुरू झाल्यावर. काय 5ला थोडी उठतो आम्ही? नाही. किती उठतो मग? 5:30ला. 5ला उठत, 5ला अभ्यास सुरू होतो त्याचा. म्हणजे उठतो किती? त्याच्या 8 तास अगोदर. सव्वा 11 पर्यंत अभ्यास करत असतो. रोज रात्री उठला कधी अभ्यास सुरू झाला मला मेसेज करतो, झोपताना पण मला मेसेज करतो. काय का बरं करतो का? मला कळावं की तो अभ्यास करतोय म्हणून. मी झोपतच नसतो बेटा. चलो नेक्स्ट. इफ अ कार ट्रॅव्हल्स फॉर half of the distance with speed v1, half of the distance with speed v1 and हे चांगलं हॅबिट आहे बरं का. काय होतं की आपण कुठेतरी रिपोर्टिंग करतोय म्हणजे आपण त्याला जबाबदार होतो, रिस्पॉन्सिबल होतो. हे हॅबिट लावा. डिसाईड करा तुम्हाला जे पॉसिबल आहे ते. मॉर्निंगचं फर्स्ट लेक्चर किती वाजता आहे? तर ते उठल्यानंतर जे डायरेक्ट लेक्चरला जातात, लक्षात घ्या तुमच्या आयुष्यात काहीच नाही होणार. कळालं ना? सचिन तेंडुलकरचं एक्झाम्पल सांगतो. जेव्हा तो त्याच्या आयुष्यातली लास्ट वन डे खेळत होता वानखेडे स्टेडियमवर, त्यानंतर रिटायरमेंट त्यांनी अगोदर डिक्लेअर केलं होतं. तर त्या वन डेच्या 10:30-11 टाइम होता, स्टार्ट होणार होती. वन डेच्या अगोदर सगळे जे काही रिपोर्टर होते, प्रेसवाले, ते सचिनला शोधत होते. त्यांना वाटत होतं सचिन कुठेतरी घरी असेल, झोपलेला असेल, फॅमिली सोबत कुठेतरी फिरायला गेला असेल किंवा काहीतरी इनॉग्रेशन कुठेतरी फंक्शनमध्ये बिझी असेल. म्हणजे यांनी काय केलं, ग्राउंडवर सोडून सकाळी 6 पर्यंत सचिनला सगळीकडे शोधलं. सचिन सापडलाच नाही. मग यांना ग्राउंडवर जायचं टाइम आला, मॅच सुरू होणार आहे. मग त्यांना कळाले की सचिन तर सकाळी 6:30 पासूनच ग्राउंडवर होता. मग त्यांनी सचिनला, सचिन म्हणजे सचिन तेंडुलकर बरं का, हे त्यांनी सचिनला क्वेश्चन विचारला होता की याची काही गरज आहे का, की रेकॉर्डवर रेकॉर्ड झालेत बरोबर आहे, असे रेकॉर्ड की जे फ्युचरमध्ये ब्रेकच नाही होणार. आणि लास्ट वन डे खेळतोय तू, नेट प्रॅक्टिस केली काय नाही केली काय, तुझा परफॉर्मन्स बेस्टच राहणार आहे. आणि नेट नसला तरी बेस्ट, तर त्यांनी काही फरक पडणार आहे का? त्यावेळी सचिन त्यांना रिप्लाय देतो की फर्स्ट वन डे की लास्ट वन डे हे मॅटर करत नाही. मी आयुष्यामध्ये जेव्हा ठरवलं होतं, ज्या दिवशी ठरवलं होतं की मला क्रिकेट खेळायचंय, त्या दिवशीपासून मी ठरवलं होतं की माझे जे एफर्ट्स आहेत, प्रामाणिक एफर्ट्स, याच्यामध्ये मी कधी शॉर्टकट फाईन म्हणजे शोधणार नाही. त्यामुळे असा एकही दिवस आयुष्यातला नव्हता की ज्या दिवशी मी सकाळी 6:30 उठून प्रॅक्टिस नाही केली. हे वयाच्या 42व्या वर्षी आयुष्याची शेवटची वन डे खेळताना तो सांगतो. आणि आपण पहिल्या दिवसापासून डायरेक्ट उठतो आणि लेक्चरला जातो, काहीच होणार नाही. कळालं ना? ब्रेन चालू तर झाला पाहिजे लेक्चरला जाईपर्यंत. झोपलेला असतो बरोबर, एक नाही, रिलॅक्स मोडवर असतो. पीसी माहिती आहे ना, स्टार्ट केला सर्कल फिरतात बरोबर, हळूहळू हळूहळू तो स्टार्ट होतो. आपल्या ब्रेनला वेळ लागतो ना, न्यूरॉन सगळे झोपलेले होते, त्यांना जागा करावं लागतं ना, आपल्याला वॉर्मअप करायला पाहिजे ना. यासाठी पहिल्या लेक्चरच्या अगोदर कमीत कमी 2 तास आपला अभ्यास झालाच पाहिजे. 30 मिनिट्स इच सब्जेक्ट अँड 30 मिनिट्स जे आतापर्यंत शिकून झाले ते रिवाइज करण्यासाठी. या आता लक्षात घ्या, काय होतं की आपण बऱ्याच वेळा कॅल्क्युलेशन बघितलेलं आहे, जेवढे तुमच्या सोबत तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत यांच्यापैकी फक्त 1% और लेस दॅन 1% लोकांनाच ज्यासाठी तुम्ही प्रिपेअर करताय त्याच्या सीट्स मिळणार. मेडिकल असो की इंजिनिअरिंग असो. कळालं ना? जे आता इंजिनिअरिंग साठी प्रिपरेशन करताय त्यांचं ठरलंय जेईच, बरोबर आहे की नाही? मग हळूहळू आपले एम डायव्हर्ट करून आपल्याला जेई मेन्स, मग बीट्स पण चांगलं आहे, व्हीआयटी पण लय भारी कॉलेज आहे. मग सीईटी मध्ये तर काय कॉलेज आहे, सीयूएपी, व्हीआयटी, पीआयसीटी, हे कधीपर्यंत परीक्षेच्या 2 महिने अगोदर पर्यंत. नंतर नाही, जेएनईसी खूप चांगले कॅम्पस आहेत, पीएस पण चांगलं आहे, एमआयटी पण चांगलं आहे, साई, हायटेक, आयटीआय कोण येतो? आयटीआय संग्राम असं नाही, व्यवस्थित झोप घेत जा बेटा, त्यामुळे लागलं. कळलं? हे आपले एम डायव्हर्ट करण्याची वेळ आपल्यावर येते. याचं रिझन हे असतं की एफर्ट्स सगळेच घेतात, बरोबर आहे की नाही? फक्त एफर्ट्स घेण्याचा वे ज्याचा करेक्ट आहे त्याला सक्सेस भेटणार आहे. कळालं ना? तुम्ही करताय खूप, तुमच्यापैकी कोणीच असं नाही की रिलॅक्स आहे म्हणून, बरोबर आहे? निहाल टेन्शन मध्ये झोप लागत नाही. कळालं नाही? एखादी कन्सेप्ट होतं ना असं, फिजिक्स मध्ये एखाद्या एक्झाम्पलचं आन्सर जर नाही आलं, बाकीच्यांचे जर आले तर आपण नॉर्मल दाखवत असतो, पण मध्ये आपला एक
धाड 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 जसे हार्टबीट असतात तसे एक वाजत असतं की नाही आज अवघड आहे आपलं, असं नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे झोपही लागत नाही, जेवायलाही मन लागत नाही, अजून कुठल्या गोष्टी करायला आपल्याला इंटरनल. आता हे जरी येण्यासारखे क्लासमध्ये करत असले असं दाखवत आम्हाला काहीच फरक पडत नाही, -3 इट्स ओके असं नाही, त्यांनाही वाईट वाटतं, बरोबर आहे की नाही. बट याच्यावर जे ऍक्शन घेतात ते सक्सेसफुल होतात, कळालं ना. तर ह्या गोष्टी आपल्याला मेंटेन करायच्या. ही जी इंटरनल आपली चांगली फिलिंग आहे, जे आपल्याला चांगल्या मार्गावर घेऊन येते, त्यावर आपल्याला फोकस करायचं, कळालं ना. नेहमी बघा आपलं जे ब्रेन असतं त्या ब्रेनची जी वर्किंग आहे ती वर्क करणारा जो टूल आहे त्याला आपण मन म्हणतो, मून नाही मन म्हणतो, ज्याला सायन्समध्ये अजून काही रिलेट करता आलं नाही, बट ते आहे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे ना. आणि हे वर्क करताना नेहमी हे दोन्ही वेनी करत असतं बॅलन्स करण्यासाठी. जसं न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज आहे, एकमेकांना बॅलन्स करतात, न्यूट्रल होतात, म्हणून सगळं काही नेचर आपलं वर्क करतं. असं आपल्या ब्रेनची जी टोटल एनर्जी पॉवर आहे, हिला बॅलन्स करायला दोन अपोजिट ओपिनियन्स असतात नेहमी. त्याला आपण एक चांगलं मन, एक वाईट मन म्हणतो. सुरुवात होते सकाळी, अलार्म लावलाय आपण 5 वाजेचा, बरोबर आहे. येते 5 ला बरोबर जाग येते आपल्याला, पण तिथं दोन प्रश्न पडतात. 5 मिनिट करावं स्नूज का उठून उभं राहावं. झोपलं तरी प्रॉब्लेम, नाही झोपलं तरी प्रॉब्लेम, बरोबर आहे की नाही. जर आपण 5 ला उठलो, कामाला लागलो, अजून झोपलं असतं 10 मिनिटं बरं झालं असतं. हे कोण सांगतंय? जो आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे, आयुष्यामध्ये जो आपल्याला सक्सेसफुल होऊ नाही देणार आहे, हे त्याचं काम ठरलेलं आहे. तो सांगत असतो अरे येडा आहे का, पाऊस पडतो, एवढं भारी वातावरण आहे, अंगावर घेऊन 10 मिनिटं अजून मजाच मजा आहे, बरोबर आहे. आणि जर आपण 5-10 मिनिटं स्नूज केला अलार्म आणि अजून झोपलो, तर जो चांगला होता तो म्हणतो की नाही आपण कशासाठी 10th झाल्यानंतर काय ठरवलं होतं, कशासाठी आपण औरंगाबादला आलोय, काय आपलं एम ठरलेलं आहे, आणि जर असे 10-10 मिनिटं झोपायला लागले तर कसं प्रिपेअर होईल ते, हे भांडणं चालू असतात. मग तिथं डिपेंड करतं आपण कोणासोबत उभे आहे. आपण ज्याच्या बाजूने उभे राहतो तो स्ट्रॉंग होत चालतो डे बाय डे, डे बाय डे, डे बाय डे, आणि नंतर तो दुसऱ्यावर हेवी होतो. म्हणजे जर आपण त्या झोपणाऱ्याचं ऐकायला लागलो तर पहिले 10 मिनिटाचे नंतर 2 घंटे होतात, बरोबर आहे. काही लोक 9चं लेक्चर असतात तरी पण 9 वाजता उठून लेक्चरला येतात, कळालं ना. म्हणजे येता येता लेक्चर संपत चालतं, मग नाही सर ते हेच झालं होतं, पाऊस पडला होता, हे रिझन असतात. मग ह्या गोष्टी आपल्याला मेंटेन करायच्या, म्हणजे बाहेरून कोणी सांगायची गरजच नाही, कळालं ना. आपल्या मनाचा जो आवाज आहे, मन की आवाज आहे, उसको सुनो, कळालं ना. ते बरोबर आपल्याला राईट ट्रॅकवर घेऊन जाणार आहे, फक्त आपण त्याच्यासोबत उभं राहिलं पाहिजे. मग हे उभं राहणे म्हणून काय की आपल्याला अडवणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण बघतो की आपण उठलोय 5 वाजता अभ्यासाला, जसं अभि उठला आणि स्वामी लंबा लाट पसरलेला आहे, झोपलेला आहे, मग तिथं आपल्याला वाटतं की यार स्वामी किती मस्त झोपलाय, स्वामीपेक्षा मला अशी चांगलेच मार्क्स होते, बरोबर आहे की नाही. मग मी थोडं झोपलं तर काय होतं अजून. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या, आपल्या फ्युचरमध्ये खूप जास्त डिफरन्स क्रिएट करणार आहे. आणि आपल्या फिजिक्सचा पहिले ज्यांनी लेक्चर अटेंड केले त्यांना माहिती, मी 5च गोष्टी शिकवतो ज्या आपल्या निसर्गाचे नियम आहेत, नेचरचे रूल्स आहेत, तेच आपले फिजिक्सचे रूल आहेत. एक, एव्हरी वर्क डन विल गेट स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी, याला तर कोणीच ब्रेक करू शकत नाही. जे वर्क डन आपण करतोय ते आपल्यासाठी 101% स्टोअर होत आहे. आज जर तुम्ही 5 ला मी सांगितलं म्हणून तुम्ही जर 4 ला प्रिपरेशन सुरू केलं, याची कोणतरी रेकॉर्ड ठेवते, नोंद घेते, कळालं ना. यू आर अंडर सीसीटीव्ही सर्व्हिलियन्स. कोणाच्या तरी म्हणजे नेचर. मला देव वगैरे सांगायचे नाहीत तुम्हाला, कळालं ना. त्याचा प्रश्न राहिला. अपन इन टर्म्स ऑफ नेचर डिस्कस करतोय, तो कोई तो ऑब्जर्व कर रहा है, समझ में आ रहा है ना. तो ये सब रिकॉर्ड हो रहा है, कितना वर्क डन कर रहे, क्या कर रहा है. मी 5 ला सांगितलं ना की 5 ला म्हणण्यापेक्षा तुम्ही 1 स्टेप अहेड राहा, कारण बरेच जण असे असतील सुरुवातीला ऐकतात, बरोबर आहे की नाही, नंतर यांचे कामाचे म्हणतात सांगायचं, बरोबर नाही. काही जण सुरू करतील 5 ला, मग आपल्याला त्यांच्यापेक्षा अहेड राहायचं असेल तर आपण एक 30 मिनिट्स तरी अगोदर स्टार्ट केलं पाहिजे, कळालं. हेच सुरू झाल्यानंतर एकदा एक्सपिरियन्स घ्या. पहिले 2-3 दिवस झोप येईल, कळणार नाही, बट हे जर तुम्ही 1 वीक साठी कंटिन्यू केलं तर नेक्स्ट वीक मध्ये तुमचं त्याचं आउटपुट मध्ये कन्वर्ट व्हायला लागेल. आणि 21 डेज लागतात आपल्या बॉडीला नेचर सोबत कनेक्ट व्हायला. म्हणजे कुठली पण नवीन गोष्ट जर इम्प्लिमेंट करायची असेल तर ती 100% इम्प्लिमेंट व्हायला 21 डेज लागतात. जे गावाकडून हॉस्टेलला आले होते, लय ध्यान येत होतं घरचं, बरोबर आहे, बट ज्यांना 21 डेज झाले आता तिकडंच थांबा, काही भेटायला येऊ नका. सेम सिच्युएशन प्रत्येक गोष्टीसाठी असते. मग मॉर्निंगला लवकर उठायची जी तुमची हॅबिट आहे ती जर नसेल तर सुरुवातीला डिसाईड करा, ट्राय करा. 21 दिवसापर्यंत थोडंसं जीवावर येईल. 22व्या दिवशी तुमची इच्छा असली तरी पण तुम्ही झोपणार नाही. वाटतं असं संडे आज झोपून राहा, झोप येत नाही, कारण आपण 21 डेज फॉलो केल्यावर बॉडीचे ते हॅबिटमध्ये कन्वर्ट होत असतं, कळालं ना. तर हे लक्षात घ्या. ब्लाइंडली म्हणजे डायरेक्ट झोपेतून उठून लेक्चरला कधीच जाऊ नका. सचिनचं एक्झाम्पल त्यासाठीच सांगितलं. तू जाऊ शकत होता, बरोबर आहे की नाही, डायरेक्ट इकडे तिकडे फिरायचं, फोटो बिटो काढायचे घरच्यांसोबत आणि डायरेक्ट मॅचला एंट्री करायची. पण तसं करून काय झालं असतं, काही फरक पडला असता का असं आपल्याला वाटतं. त्याला माहिती की फरक पडला असता म्हणून.
लास्टच्या वन डेमध्ये जर परफॉर्मन्स व्यवस्थित नसतं झालं तर कम्प्लीट रेकॉर्डवर तिथे इम्पॅक्ट झाला असता, म्हणून तो सकाळी उठला, ग्राउंडवर प्रॅक्टिस करायला लागला. आपल्याला पण हेच मेंटेन करायचं. कुठलंच लेक्चर जाण्या अगोदर आता सकाळी उठून करणार काय? फिरायला जायचं, जिमला जायचं, रनिंग जायचं, हे तुमचे पर्सनल गोष्टी, त्याबद्दल मी सांगत नाही. करायचं तर करा, नाही करायचं तर नका करू. बट जो लेक्चर आपण दिवसभरामध्ये करणार आहे तर त्या तिन्ही लेक्चरसाठी ॲटलिस्ट 30 मिनिट्स आपल्याला टाइम द्यायचा आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, एक तर आपण काल जे स्टडी केलं होतं ते प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर आज जे आपण स्टडी करणार आहे त्याचा एक ओव्हरव्ह्यू घ्या. सूरजचं ते एक चांगलं हॅबिट आहे, जे शिकायचं आहे आपल्याला नेक्स्ट तो एक बघून घेतो. त्याला कळत नाही बट काही गोष्टी त्याला माहीत असतात. मग त्यामध्ये काय होतं की कुठलीही गोष्ट तुम्ही रीड करायला घेतली, प्रिपेअर करायला घेतली, 80% आपल्याला कळत असतं, प्रॉब्लेम 20%चा असतो. आणि हा 20%चा प्रॉब्लेम नेमका काय हा जर तुम्हाला माहीत असेल तर मी इथे एक्सप्लेन करताना त्यावर खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन तुमचं होतं आणि आपला प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होतो. तुमचा उलटा प्रोग्राम सुरू आहे. पहिले मी एक्सप्लेन करतो, मग घरी जाऊन तुम्ही बघता, मग तुम्हाला कळतं की अरे हे आपल्याला कळालंच नाही. मग तिथं काय होतं, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्यामुळे या दोन गोष्टी करायच्या. आणि त्याचपेक्षा सगळ्यात मेजर इम्पॉर्टंट पॉईंट असतो होल सिलेबस रिव्हिजनचा. म्हणजे सकाळी उठून फर्स्ट डे पासून आतापर्यंत तिन्ही पण सब्जेक्टचं, फक्त फिजिक्सच नाही, आपण काय काय स्टडी केलं हे कम्प्लीट रिव्हिजन झालीच पाहिजे. यासाठी आपल्याकडे दोन खूप जास्त बेस्ट वे आहेत, एक व्हॉइस नोट्स आणि दुसरं रिटर्न नोट्स. तुम्ही जर मागच्या बॅचेसमध्ये विचारलं तर त्यांच्या सगळ्या व्हॉट्सअप त्यांच्या आणि माझ्या मेमरी फुल असतात. रोज सकाळी उठून किंवा झोपताना आतापर्यंत फर्स्ट टॉपिक पासून तर आतापर्यंत जेवढं शिकून झाले, जे फॉर्म्युले असतील, कन्सेप्ट असतील, जे आपल्या डोक्यामध्ये न रीड करता डोळे बंद करून व्हॉट्सअपमध्ये ऑडिओचं फंक्शन असतं त्यावर क्लिक करून बडबड करायची, त्याला आपण व्हॉइस नोट्स म्हणतो. त्यामुळे काय होतं, होल सिलेबस रिव्हिजन होते तुमची. आणि मला एक लक्षात येते की कोण प्रामाणिकपणे वर्क करतंय, म्हणजे मला डाऊटसाठी कोणाला किती टाइम द्यायचा आहे. तुम्हाला अजून या गोष्टी सांगितल्या नाही कारण अजून आपल्याला रंगातच यायचं आहे, बरोबर आहे ना. अजून वॉर्मअपच सुरू आहे आपला. जॉब फ्लोमध्ये आले तेव्हा या सगळ्या गोष्टी कंपल्सरी असणार आहे. सुरुवातीचा 4 महिने जर तुम्ही फॉलो नाही केलं, तुमच्या पॅरेंट्सलाही कॉल जातात सुरुवातीला 4-5 महिने. आणि 4 महिने पॅरेंट्सला कॉल करून पण जो काही करत नाही मग त्याला आपण सोडवून देतो. कळलं, देवाला सोडलेलं असतं, काही माहिती ना. संग्राम का असतो एवढा, ठीक आहे. अशा पद्धतीची कंडिशन होते, म्हणजे जे फॉलोच करत नाही, ऐकतच नाही. आमच्याकडे काय ऑप्शन आहे, एक तर मी सांगू शकतो प्रेमाने, एखाद वेळेस मारझोड करून, एखाद वेळेस थोडंसं ओरडून, तेवढं करून नाही ऐकलं तुमच्या पॅरेंट्सला सांगू शकतो. बट 90% पॅरेंट्सचा प्रॉब्लेम आहे, तर आमचं ऐकत नाही म्हणून तर क्लास लावला आहे. अशा वेळी त्याला ऑप्शनच राहत नाही, ठीक आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या इम्प्लिमेंट करा, याचा आउटपुट तुम्हाला 100% भेटणार आहे. कळालं, हे मी सांगत नाही, आपलं फिजिक्स सांगतो. काय सांगतो, एव्हरी वर्क डन विल गेट स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. तर त्या अकॉर्डिंगली आपल्याला वर्क करायचं. कळालं ना. आता मस्त तुम्ही 10 वाजेपर्यंत झोपा काढल्या, आपल्यासाठी वर्क डन तेच स्टोअर होणार त्याच फॉर्ममध्ये एनर्जीच्या. मग त्याचं आउटपुट पण आपल्याला असंच मिळणार आहे. आज 10 पर्यंत झोपले, नंतर मग शिफ्ट वर्क सुरू असतात. अदरवाईज घेऊ नका. कोणाचे पेरेंट्स इंडस्ट्रियल वर्क जर करत असतील तर त्यांना एक्सपिरियन्स असेल, कधी मॉर्निंगला जावं लागतं, मंथली शिफ्ट चेंज होतात माहिती आहे ना. मग फर्स्ट वीकमध्ये मॉर्निंग, सेकंड वीकमध्ये दुपारला, थर्ड वीकमध्ये इव्हिनिंगला आणि लास्ट वीकमध्ये डायरेक्ट नाईट. कळालं ना. त्यांना तुमच्यासारख्या अपॉर्च्युनिटीज भेटल्या नव्हत्या म्हणून त्यांना ऑप्शन नाही आहे. तुमच्यावर ही वेळ येऊ द्यायची नसेल तर लक्षात घ्या, आत्ताच वेळ आहे. आता तुम्ही 5ला उठून कामाला लागले तर नंतर नक्कीच आपली लाईफस्टाईल अशी असेल की आपण वाटलं तेव्हा उठून कामाला जाऊ शकतो. असं मी मागं पण तुम्हाला एक्झाम्पल बोललो होतो. IIT खरगपूरचा स्टुडंट होता, 2014 मध्ये त्याचं गुगलमध्ये सिलेक्शन झालं होतं. नियर अबाउट 6 CR पर ॲनम, म्हणजे 6 कोटी वर्षाचे फक्त 50 लाख महिन्याचे फक्त हे पॅकेज त्याला भेटलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये त्याचा इंटरव्ह्यू आला होता. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी त्याची लाईफस्टाईल एक्सप्लेन केली होती काय होती म्हणून. काय होती नंतर बघू आपण, ठीक आहे ना. ती लाईफस्टाईलच त्याची अशी बनलेली आहे की विशेष नाही की, म्हणजे जे 6 CR भेटतात हे त्याला खर्च करायची गरजच पडत नाही. राहण्याचे चार्जेस कंपनी प्रोव्हाइड करते, ट्रॅव्हलिंग अलाउन्स कंपनी देते, शॉपिंग अलाउन्स कंपनी देते, ट्रॅव्हलिंग अलाउन्स कुठं असेल, त्याला इंडियात यायचं असेल, अजून काय असेल ते पण कंपनी प्रोव्हाइड करते. म्हणजे बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला, त्याचा फ्लॅट, त्याची जी घ्यायला यायला जी कॅब त्याची असेल, पर्सनल प्रायव्हेट कॅब, या सगळ्या गोष्टी कंपनी प्रोव्हाइड करते. परत वर्कचे पण रेस्ट्रिक्शन्स नाही. जसं तुम्ही इंजिनिअरिंग केल्यानंतर IT इंडस्ट्रीमध्ये जर वर्क करायला गेले तिथं पण सेम प्रॉब्लेम असतो की जे ॲक्च्युअल कोर प्रोग्रामर असतात त्यांना टाइम लिमिट नसतो. त्यांना टास्क दिला जातो की 1 महिनाभरामध्ये आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे, कधी पण करा. आणि जे कामचुकार असतात, ज्यांना काही कळत नाही, मग त्यांना कंपल्सरी वर्क शेड्यूल लावलं असतं. 9 वाजता यायचं आणि काम झाल्यावर घरी जायचं. काम झाल्यावर मग ते 12 वाजता उद्या नाही तर सकाळचे 4 वाजू द्या, त्यांना एक्झिट नसतं. कळालं. या 2 प्रकारचे लोक असतात. आणि काही लोकांना कधी पण या कधी पण जा, ॲट द एंड ऑफ वीक आम्हाला हे कम्प्लिशन पाहिजे. या सगळ्या गोष्टी नंतर चेंजेस होणार नाही. लक्षात घ्या, तुमची ब्रेनची जी डेव्हलपमेंट आहे, तुम्हाला बायोलॉजीमध्ये हे तर शिकवत असतील की ज्या आपल्या बॉडीमधल्या
बायोलॉजिकल डेव्हलपमेंट्स होतात त्या 18-19 पर्यंत लिमिटेड आहे, बरोबर ना. हाईट वाढायची असेल, ना डोळे मोठे व्हायचे असेल, या सगळ्याच्या गोष्टी. डोळा हा ऑर्गन सगळ्यात कमी स्पीडनी ग्रो करतो, माहिती आहे का. ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात स्लो स्पीड ग्रो कोण करतो, आपले डोळे करतात, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ब्रेनला पण ऍप्लिकेबल आहे. मग ब्रेनला आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर हे लास्ट 2 इयर्स आहे तुमच्या लाईफमधले, त्यानंतर चेंज नाही होत, कळालं ना. त्यामुळे करिअर ऑपॉर्च्युनिटी सगळ्या 12th नंतरच मिळतात तुम्हाला. त्यामुळे जेवढं ब्रेनकडून वर्क एक्झिक्यूट करून घेता येईल तेवढं करून घ्या. लाईफ टाईम तुम्हाला याचे ॲडव्हान्टेजेस भेटणार आहे. आणि या ब्रेनला डेव्हलप करण्यासाठी एकच सब्जेक्ट बनलेला आहे, दॅट इज फिजिक्स. मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका, कम्पेअर करा तिन्ही सब्जेक्टचे लेक्चर, बरोबर आहे की नाही. किती मस्त आरामशीर, ब्लड इकडनं जातं तिकडनं फ्लो होतं, हार्टमध्ये पंपिंग होते, काय टेन्शनच नाही, डोक्याला हेडेकच नाही आहे. इथं मागचं एक्झाम्पल कळालं होतं, बरोबर. स्पीड कॅल्क्युलेट करायची, टाइम हाफ केला होता, पुढच्या वेळी टाइम सोडून देतात आणि डिस्टन्स हाफ करतात. बरं, हाफ केले तेव्हा कळाली होती, एकदा 1/3 करतात, एकदा 2/3 करतात, आणि कधी कधी तर रिमेनिंग म्हणतात. म्हणजे प्रत्येक वेळी नवीनच काहीतरी. तर ऍक्च्युअल आपल्या ब्रेनला वर्क करायचं, कळालं ना. त्यासाठी स्वतःला स्कोप द्या. इथं जर नाही झालं तर परत होणार नाही, कळालं ना. त्यामुळे सोपं असलं तरी पण करायचंय, अवघड असलं तरी पण जास्त करायचं, ठीक आहे. काय करायचंय पण अभ्यास कसा करायचा, काय करायचं थोडं थोडं कळायला लागले आता. हे तर क्लिअर आहे, तुम्ही 10th पर्यंत अशा प्रकारचा काहीच विचारही केला नव्हता, बरोबर आहे की नाही. हे सगळं नवीन आहे आणि हे सगळं पुढच्या 6 to 8 month मध्ये, जोपर्यंत आपला NLM होत नाही तोपर्यंतच होणार आहे. एकदा ग्रॅव्हिटेशन सुरू झाला की त्यानंतर मग काही करायची गरज पडत नाही तुम्हाला, ऑटोमॅटिक सगळं होऊन जातं, सोपा सिलेबस सगळा. पण पहिले 4 टॉपिक आले तर, हे जर नाही आले, कन्फ्यूज जर व्हायला लागले तर मग पुढे पण खूप जास्त अवघड होणार आहे तुमचं, कळालं. त्यामुळे एक एक्झाम्पल मी सांगितलंय, ॲटलिस्ट 3 टाइम्स सॉल्व्ह करा. कसं 3 टाइम्स, एकदा बघून सॉल्व्ह करा, सेकंड टाइम न बघता सॉल्व्ह करायचं ट्राय करा. मग ज्या अडलं होतं आपल्याला ते परत एकदा बघून घ्या, आणि थर्ड टाइम फक्त क्वेश्चन रीड करून आपलं ओरली व्हिज्युअलाइज करून पूर्ण आन्सर सॉल्व्ह झालं पाहिजे. तर मी सांगितलं की कार ट्रॅव्हल्स फॉर हाफ ऑफ द डिस्टन्स विथ स्पीड v1 and next half of the distance with speed v2, then calculate average speed. मैं आपल्याला विजुअलाइज झालं पाहिजे, d/2 v1 है, d/2 v2 है, तो यहाँ पे t1 निकालना पड़ेगा, t1 बनेगा d/2 v1, t2 बनेगा d/2 v2. तो एवरेज स्पीड क्या होती है, टोटल डिस्टेंस d है, टोटल टाइम कितना है t1 प्लस t2, बट t1 प्लस t2 में d/2 कॉमन है, तो d/2 कॉमन लिया, क्या बचा ब्रैकेट में 1/v1 प्लस 1, तो dd कैंसिल हो गया, 1/1/2 ऊपर चला गया, बट 1/v1 प्लस 1/v2, v2 प्लस v1/v1 v2, यानी की 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. हे होत नाही तोपर्यंत स्वतःच्या ब्रेनला वेळ द्या. त्याला लँग्वेज ऑफ इमेजेस म्हणतात. मी सुरुवातीला पण सांगितलं होतं, आपल्या ब्रेनला तेवढीच एक कळते, ज्या दिवशी ती कळाली त्यानंतर आपल्याला कुठलाही कन्सेप्च्युअल पार्ट डिफिकल्ट वाटणार नाही. कुठला क्वेश्चन असा असणारच नाही बघून टेन्शन येतं. बट आपलं होतं काय, आपण लेक्चरमध्ये बघतो काही कळतं काही सुटतं आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी लेक्चरमध्ये बघतो. असे लोक, चला नेक्स्ट, टाइम पण झाला, ठीक आहे. कळालं ओव्हरऑल काय सांगितलं मी ते. तर त्यामुळे आता या टाईपचे क्वेश्चन जी आहे ती इथं कम्प्लीट होत आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी नेक्स्ट टाईपचे क्वेश्चन स्टार्ट करणार आहे, ठीक आहे. त्यामुळे आपलं सॅटर्डे, ट्यूजडे, वेन्सडे 3 दिवस 4 दिवसामध्ये जेवढे टाईपचे क्वेश्चन आपले डिस्कस करून झालेत ॲटलीस्ट 3 टाइम्स सगळे कम्प्लीट करा, ठीक आहे. हे जर आलं तर इथून पुढे रिमेनिंग टॉपिक खूप सिंपल आहे. बट यात जर कन्फ्युजन व्हायला लागलं तर पुढच्या कन्सेप्ट यावरच डिपेंड असणार आहे. त्यामुळे जे ॲब्सेंट होते, ज्यांनी वर्क केलं नव्हतं, आज उद्यामध्ये हे कम्प्लीट करून घ्या, ठीक आहे. आणि आजच्या दिवस आपलं जेईचं लेक्चर नाही आहे, ओनली फॉर टुडे. त्यासोबत इव्हिनिंगचं पण लेक्चर नाही आहे, ठीक आहे. आजच्या दिवस आज हे लेक्चर, अरे थांब ना बाळा, अजून मी आहे ना, लय अर्जंट आहे, थांब. कळाल सगळ्यांना काय सांगितलं ते. चलो, सो रिमेनिंग पार्ट कल कंटिन्यू करेंगे सेम टाइम.